केल्या. कळलं ना, ह्या आदित्य ठाकरेला तेवढं पण करायला जमलं नाही. पण आपण नुकतंच पाहिलेलं की जेव्हा दोन बंधू एकत्र आले आणि बेस्टची निवडणूक ते म्हणतात की मी बेस्ट मध्ये आम्ही तिकीट दर कमी केले, असं हो. केलं, एवढं नवीन बसेस आणल्या, हे केलं, पण बेस्टची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा मात्र त्यांना का म्हणजे खातं ते नाही शंभर उघडता टक्के आलं. मराठी माणूसच होता, आणि ते पण ती बॅलेटवर झाली. बॅलेट बॅलेट घ्या घ्या उमलणारे, बॅलेटवर होणारी निवडणूक, मराठी 100% मराठी माणसं त्याच्यात. मग काय मराठी माणसाने तुम्हाला मदत केली? कारण मराठी माणसाला पण माहिती आहे, मराठी माणूस आज मुंबईमध्ये टक्का कमी झालाय ना, ते पाप या ठाकरेंचं आहे. बाळासाहेब ठाकरेंना च्या नंतर हे लोक ते विचार पुढे घेऊन जाऊ शकले नाही. उद्धव ठाकरेंचा बाजार मांडलेला मुंबई महापालिकेमध्ये, बाजार मांडलेला त्यांच्या मातोश्रीमध्ये असलेल्या लावलेल्या, ते जे काय खातात पासून जे काय कपडे लॉन्ड्रीला देतात ते सगळे मुंबई महापालिकेच्या पैशावरून आहे. आणि हे पुरावे सकट आहे. त्यांना पाहिजे तर कधी एन्काउंटरमध्ये बोलवा, तोंडाने एन्काउंटर करून टाकतो त्यांचं. तुम्ही चॅलेंज देताय उद्धव ठाकरेंना, या येऊन तरी समोरासमोर. ते येऊ नाही शकत, मला माहिती आहे. येऊ नाही शकत, कारण त्यांना माहिती आहे की 39 वर्ष जेवढं सन्मान्य राणेसाहेबांनी, ठाकरे साहेब, बाळासाहेबांची सेवा केली, ताकद दिली, आम्हाला यांच्या सगळे अंडीपिल्ली माहिती आहेत. हे काय मुंबईवर प्रेम करतात, किती मुंबईसाठी ह्या लोकांना खरंच जिव्हाळ आहे, आम्हाला माहिती आहे. खरं तर ह्यावेळी काँग्रेस सुद्धा त्यांच्यापासून दूर गेलेली आहे. तुम्हाला वाटतं की काँग्रेसने डोकं ठेवून हा निर्णय घेतला? मला असं वाटतं मॅच फिक्सिंग